नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. उद्या सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. तर चंद्र हा सिंह, कन्या आणि तूळ राशीतून आणि शेवटी वृश्चिक राशीतून तो परिभ्रमण करणार आहे. तर या आठवड्यात 12 राशींना या चंद्राचं काय फळ मिळेल ते मी तुम्हाला सांगतो. स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि सुरुवात करतो. मेष रास. सोमवार अतिशय उत्तम आहे, म्हणाल ते होईल. सगळी व्यवस्थित कामं तुमचे होऊन जातील. आळस अडचणी येणार नाहीत. जे काही तुम्हाला इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतील. मंगळवार बुधवार मात्र तुम्हाला थोडासा त्रासाचा जाईल. हेक्टिक असेल, काही काम करू नये असं वाटेल, पण तरीसुद्धा ते जबरदस्तीने करावं लागेल, कारण हाताखालची माणसं तुमच्यासमोर हाताखालची माणसं तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. त्रास म्हणजे काय, त्रास फारसा नाही, पण काही येणारच नाहीत किंवा काही काम ढिलेपणाने करतील आणि त्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील. काही एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे, बारीक सारीक त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा लेजरमध्ये, म्हणजे ज्याला आपण आनंदात म्हणावं, असा जाईल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे रविवारी वगैरे शरीर प्रकृतीला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा सांभाळायचं. वृषभ रास. वृषभ राशीला सोमवार घराकडे लक्ष द्यायला उत्तम आहे. घराच्या संबंधी काही समस्या असतील तर त्यांचं निराकरण करण्याच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवार संतती संबंधी चांगला आहे. संततीकडून चांगल्या बातम्या कळतील. संततीचं भलं होईल. तुमचं स्वतःच्या ज्या काही अडकलेली कामं असतील ती सगळी सुटतील आणि ती पूर्ण होतील. आठवड्याचा शेवट मात्र हा सांभाळून राहायचा आहे. काही पैसे वगैरे चोरीला जाण्याची, एखादी वस्तू चोरीला जाण्याची, गहाळ होण्याची शक्यता आहे. बारीक सारीक त्रास शारीरिक होण्याची शक्यता या आठवड्याच्या शेवटी नाकारता येत नाही. मिथुन रास. सोमवार अतिशय चांगला आहे. नवीन प्रकल्प हातात घेण्याच्या दृष्टीने किंवा नवीन प्रकल्पांचा विचार करण्याच्या दृष्टीने, नवीन व्हेंचर्सच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. छोटे प्रवास त्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवार बुधवार मनावरती थोडासा ताण राहील. आई असेल तर आईची तब्येतीबद्दल तुम्हाला जरा काळजी करावी लागेल. घरासंबंधी काही रिन्युएशन म्हणा किंवा काही, आता पावसाळा समोर येणार आहे तर त्यामुळे डागडुजी म्हणा, या दृष्टीने कामं तुम्हाला करावी लागतील. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार, गुरुवार शुक्रवार नाही, शुक्रवार शनिवार रविवार हा अतिशय उत्तम आहे. तुम्ही म्हणाल ते होईल, कराल ती कामं कराल ते होईल. सगळी कामं तुमची व्यवस्थित पार पडतील मनोइच्छितप्रमाणे. सिंहरास. कर्क रास. कर्क राशीला मिळालेला पैसा ठाव ठिकाणा लावण्यासाठी सोमवार अतिशय उत्तम आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे. मंगळवार बुधवार नवीन व्हेंचर्स हातात घेण्याच्या दृष्टीने चांगला आहे. कर्तबगारी दाखवण्यासाठी चांगला आहे. बंधुवर्गाच्या भेटी होऊन त्यांचे काही प्रॉब्लेम सॉल्व तुम्ही करू शकाल असं तुम्हाला वाटेल, आणि पण ते खरं असेल तर त्या दृष्टीने विचार करा. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये काही तुम्हाला ज्याला आपण आनंदात घालवा, तोंडाने घालवू नका. एवढं जे तुम्ही केलेलं आहे तर ते सगळं तोंडाने जाईल. त्यापेक्षा तोंडावर ताबा ठेवा आणि घरामध्ये आनंदात हा काळ व्यतीत करा. कदाचित बाहेरगावी वगैरे जाण्याचे योग या आठवड्याच्या शेवटी होऊ शकतात. सिंहरास. सिंहराशीला सोमवार उत्तम आहे. जीवनशक्ती चांगली राहील. काम करण्याची इच्छा राहील, हुरूप येईल. नवीन काम हातात घेण्याची संधी उपलब्ध होईल. मंगळवार बुधवारी गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने चांगला आहे. पैसा ठिकाणाला लावण्याच्या दृष्टीने चांगला आहे. कुठे अडकले असतील पैसे तर तगादा लावा, ते मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी कर्तबगारीला वाव मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये असाल तर नवीन जबाबदारी अंगावरती पडेल किंवा असलेली जबाबदारी तुम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडल्यामुळे तुमचं कौतुक होईल. बंधुवर्गाचा फोन वगैरे येईल किंवा त्यांच्याशी गाठीभेटी होतील.
त्यातून आनंद निर्माण होण्याची शक्यता आहे. कन्या रास, सोमवारी खिसा पाकिट सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. जे होणारच आहेत ते खर्च तुम्हाला केलेच पाहिजेत, त्याला काही इलाज नाही, त्याच्यासाठी दुःख करू नका. मंगळवार बुधवार हा अतिशय चांगला आहे. शरीर प्रकृती चांगली राहील, जीवनशक्ती चांगली राहील, काम करण्याची इच्छा राहील, उत्साह राहील. काही अडथळे मनात समोर असतील तर ते आपोआप दूर होतील, तुम्हाला त्यासाठी खास काही करावं लागणार नाही. आठवड्याचा शेवट पैशाच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. कुठून काही येणं असेल तर ते येणं आठवड्याच्या शेवटी वसूल होईल आणि त्या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. तुळ राशीला सोमवार चांगला आहे, सर्व लाभाचा आहे. चांगले लाभ होतील, अडकलेली कामं पूर्ण होतील, काही नवीन कामं तुमच्या डोक्यावरती येतील आणि ती तुम्ही यशस्वीपणाने पार पाडाल. मंगळवार बुधवार खर्चाचा आहे, त्या दृष्टीने सांभाळा. आठवड्याचा शेवट हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. मन उल्हासित राहील, काम करण्याची ताकद राहील आणि काही नवीन काम हातात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. वृश्चिक रास, उद्योगधंदा नोकरी व्यवसाय या दृष्टीने सोमवार अतिशय चांगला आहे. तुम्हाला नवीन उद्योगात सुरुवात करण्यासाठी, नवीन नोकरीत जॉईन होण्यासाठी, नवीन ठिकाणी अप्लाय करण्यासाठी, नोकरीला अप्लाय करण्यासाठी हा सोमवार अतिशय चांगला आहे. मंगळवार बुधवार त्याला चांगली फळं मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व लाभाच्या दृष्टीने मंगळवार बुधवार हा अतिशय उत्तम आहे. चांगली कामं तुमच्या हातून घडतील आणि त्याचे फायदेही तुम्हाला मिळतील. आठवड्याचा शेवट मात्र थोडाफार कुटुंबासाठी, मुलांसाठी, बंधुवर्गासाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवास होतील, प्रवासामध्ये खर्च होईल, प्रवासामध्ये दगदग मात्र होण्याची शक्यता आहे, तेव्हा चिडचिड करू नका. धनुरास, लांबचे प्रवास आखण्याच्या दृष्टीने सोमवार अतिशय उत्तम आहे. तिकीटं काढण्याच्या दृष्टीने मे महिना असला तरीसुद्धा तुम्हाला तिकीट मिळेल. तुम्ही तिकीट काढण्याचा प्रयत्न केला तर, हे मी तुम्हाला गावाला वगैरे किंवा बाहेरगावी सहलीला वगैरे जायचं असेल तर त्या दृष्टीने सांगतोय आणि मार्ग निर्वेध राहील. मंगळवार बुधवार नोकरीधंदा व्यवसाय याच्यामध्ये प्रगती असेल. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या अंगावरती पडतील. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल, चीज होईल. त्या दृष्टीने हा मंगळवार बुधवार चांगला आहे. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. धनु लोकांसाठी हा आठवडा अतिशय चांगला आहे. तुम्ही जे जे काही अपेक्षा कराल ते सगळं तुमच्या बाबतीत घडेल, सत्यात येईल. मकर रास, सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा. अतिताण मनावरती आणि शरीरावरती देऊ नका, त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंगळवार बुधवार धार्मिक कार्यामध्ये एखाद्या भाग घ्यावा लागेल किंवा बंधुवर्गासमवेत एखादी छोटीशी पिकनिक करावी लागेल किंवा भाग्योदय घडण्याच्या दृष्टीने मंगळवार बुधवार अतिशय उत्तम आहेत. तुमच्या बरेच दिवसांची जी संधी तुमच्यासाठी वाट बघत आहे, ती संधी तुम्हाला मंगळवार बुधवारी येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा फायदा, त्याचा परिणाम हा तुम्हाला नोकरी, धंदा, व्यवसाय, लाभ या दृष्टीने आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारसुद्धा होण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुमच्यासाठी सोमवार सोडल्यास बाकी अतिशय उत्तम आहे. कुंभरास, पार्टनर म्हणजे तो लाईफ पार्टनर असू दे किंवा व्यावसायिक पार्टनर असू दे, त्याच्यापासून सुख मिळेल सोमवारी. त्याचं ऐका, तो जे काय चांगलं सांगेल ते अंमलात आणण्याचा विचार करा. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. रस्ता जपून ओलांडा, वाहन जपून चालवा. एखादा बारीकसा अपघात, कापणं, भाजणं, ॲसिडिटी यासारखा त्रास होण्याची शक्यता आहे. एखादा जुनाट विकार, डोकं वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आठवड्याच्या शेवटी दूरचे प्रवास घडतील किंवा दूरच्या प्रवासासंबंधी म्हणजे गावच्या वगैरे म्हणा तर त्या दृष्टीने किंवा एखादी पिकनिक म्हणा त्या दृष्टीने बेत आखले जातील. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल किंवा धार्मिक कार्यात भाग घेण्याच्यासाठी पर्यटन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीन रास, सोमवारी बारीक सारीक कुरबुरी असतील शरीराच्या, हाताखालचे लोक त्रास देतील, योग्य वेळेला योग्य माणूस भेटणार नाही, त्यामुळे सगळी कामं तुम्हालाच करायला लागतील आणि त्यामुळे तुमच्या शरीरावरती आणि पर्यायाने मानसिक प्रचंड ताण निर्माण होईल. मंगळवार बुधवार चांगला आहे. मंगळवार बुधवारी पार्टनरचं ऐका. पार्टनरचं ऐकलं तर त्याचा फायदा तुम्हाला होईल. पार्टनरचं सुख चांगलं लाभेल. या दृष्टीने मंगळवार बुधवार चांगला आहे. आठवड्याचा शेवट पुन्हा एकदा शरीर प्रकृतीसाठी वाईट आहे. ही गोष्ट पूर्णपणाने ध्यानात ठेवायची आणि त्यानुसार आपला कार्यक्रम आखायचा. उगाचच अंगापेक्षा बोंगा जड म्हणत कामं घ्यायची नाहीत. झेपेल तेवढंच काम करा, नाहीतर शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता 100% आहे. असो, हे त्रोटक राशी भविष्य होतं. ज्या कुणाला आपल्या समस्याचं समाधान हवं असेल किंवा सोडवून घ्यायच्या असतील त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे. व्हॉट्सॲपवरतून मला तुम्ही मेसेज करून तुमचं समस्या कन्सल्ट करू शकता. त्याचप्रमाणे गोडा मसाल्याची नवीन बॅच ही तयार आहे. आता एक आत्ता काढलेली आहे. आम्ही साधारण 5-5 किलोच्या बॅच काढतो. आत्ता एक बॅच काढलेली आहे आणि 15 मेच्या दरम्यान दुसरी बॅच निघणार आहे. तर या 2 बॅचच फक्त आता यावर्षी निघणार आहेत. त्याच्या पुढे पावसाळा येत असल्यामुळे 3 ते 4 महिने जोपर्यंत हवेमध्ये आर्द्रता आहे तोपर्यंत नवीन मसाल्याची बॅच निघणार नाही. तर ज्यांना कुणाला गोडा मसाला हवा असेल त्यांनी देखील व्हॉट्सॲपवरती संपर्क साधा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, हे काही चांगलं नाही. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला चांगले व्हिडिओ करायचं बळ येतं. तर त्या दृष्टीने लक्षात ठेवा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.